वाचलं का तुम्ही दुशीला पार? माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात. झालीत का नाही? आणि महाराज इतका हुशार करणं होता. तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो. इतका हुशार करणं होता महाराज. पाण्यामधून बाण वर मारायचा, पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा, या विचारात होता तो. द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होती. द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल. महाराज कर्णानं डिरिंगच केली. वा वा, हुशारच होता तो. अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती. तुम्ही मला झालं कसं? झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता, पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता. आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उतरून देत नाही. तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नाही. नको तू तीनदा नको, एकदाच बरं आहे. लोकांना माणसं पुढे गेलेली चालत नाही. कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका. आता कर्ण मास्याचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार. अहो इतका हुशार कृष्ण होता. आता मोठाच माणूस तो. त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं. काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही. असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला. खुर्चीवर बसलो होतं ती, असा अंगठा हलवला. खुर्चीवरची माणसं डेंजर असते. हात हलव, अंगठा हलवला. अहो द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी. आणि काय म्हणली माहिती का? मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाड्याला मिळाली ती. काच मोठे लोक लई चित्र होते महाराज. आता ऐका नीट, नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती. फक्त कर्ण बरबाद कशामुळे झाला? कशाला बरबाद झाला? संगतीनं. ऐका पुढचं उदाहरण. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. परत वाक्य नीट ऐका. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. त्याचा हेतू चांगलाच होता. आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना, त्याचा हेतू मुळात चांगला होता. फक्त पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला, नाही तर विद्वानच होता. बरोबर आहे? पुढे जाऊन सांगा. एकच पेला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता. संगतीनं वाईट झाला. पुढे जाऊन सांगा. वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता. डाकूच्या संगतीनं वाईट झाला. आणि रावणासारखा हुशार नव्हता, पण अहंकारानं लंका जळाली, द्वारका बुडाली. मरेपर्यंत ध्यानात ठेवायचं. अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली. मग तुमचं माझं वाटोळं फक्त मित्रांनी केलं. आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं, भाऊ बस शेवटची गाठ आपली, परत गाठ घ्यायची नाही. नाही नाही नाही, तू माझ्या गाडीवर येऊ नको, येऊच नको. तो म्हणला माणुसकी गेली उडत, तू गाठच घेऊ नको. आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जरा चांगल्यात बसा. कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसतो? वाक्य नाही का? मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा, आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा. हलकटाचं काय नाही लागत आहे. ज्याला बायको हाणती त्याची काय गाठ घेतो तू? जो बायकोनं हाणलाय 3 वेळा त्याची काय गाठ घेतो? अरे गाठच घ्यायची तर विद्वानाचीच घ्या ना. हलकटाशी काय व्हायला लागला? तुझ्या मोठ्या गाडीत आहे, मोटरसायकलवाला लहान गाडीत आहे. तो हॉर्न वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. हॉर्न वाजवलं, जो मला त्रास झाला, दीर्घ लय पुरुषार्थ झाला का? नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना. दुश्मनी करायची का? मोठ्याशी करा. मी काय म्हणतो, पुढचं वाक्य आहे का? येड्यांच्या काय नाही लागायचं. काहींच्या अंगाला कापड नाही, कापड कोटर आणत ती मागून खिचडी फाटेल. पुढच्या लावून तो फोडून टाके. मग ही कोण शिवीन? आणि त्याच्या नादी लागायचं का? आला मरायला त्याची चड्डी त्याला मिळालं
आणि आपली माणसं म्हणतो मला त्यानं शा दिली अहो ती याडच आहे, तू पुढे जाय, त्याच्या काय नाही लागत. आणि एक ध्यानात ठेवा महाराज, अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढती आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढती. काय सांगा, बंबाजी जर तुकोबारायच्या नादी लागलं नसता त्याचं नावच ग्रंथात आलं नसतं. रामेश्वर भट जर तुकोबारायच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच गाथ्यात आलं नसतं. पुढे जाऊन सांगा, विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार ठेवलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती. मोठ्याच्या संगतीत किंवा काही लोक नुसते मी साहेबा मागे हिंडतो, पागल आहे तू फक्त फोटोच येतोय अर्धा, तोय बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा ना. असा फोटो आला, शेजारची म्हणली काल भेटला गेला, मी गेला. काय करतो त्याला महाराज, हे विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. रामेश्वर भट्टाची किंमत वाढली, बंबाजीची किंमत वाढली. पुढे जाऊन सांगा, अहो स्तनात विष पाजून मारायला का जाणं होईना पण किंमत तर वाढली. काय दुबल्याला मारायला गेली का पुतना? पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली का शाळेत? अय पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला मारायला निघाली? किरकोळ काम करायचीच नाही. BA होईल मग MA होईल, नोकरी लागल, मी आला तू काय रिटायर झाली परमनंट नाही झाली, तू काय एडवण करतो? MA फिमे खातं कोण खातं? 6.5 लाख DED शिल्लक आहेत सध्या, 9.5 लाख MA BEd शिल्लक आहेत. पुढे जाऊन सांगा, बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झालंय. लागली बुवा, नाही तर बायको मिळत असते. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला. हो 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडं. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या, मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला, ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं कानपट्टी ठेवून दिली. मध्ये का बोलली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. काय डोकं लावायचं जी बाय कोण फेकू आले काय लोक हे काय ही बायको बिको मिळणार नाही आता. झाकली 1.25 लाखाची. ज्यांचे झाले ते वाचले, जे राहिले ते आता असेच बजाव. कोण खात मेन फिमे बावळाटपणा. मारामाऱ्या करायचे दिवस आज राहिले नाहीत. पहिलं वाक्य सांगतो, जर प्रत्येक माणसानं अंगातली ताकद योग्य वापरली तर तिचा फायदाच होईल. काय मत आहे तुमचं? दुसरं वाक्य सांगतो, एक अंगातली ताकद जपून वापरा. 2 वादाचा मुद्दा येत असेल तिथं माघार घ्या, तुमचा जय कधी आहे. भांडणाचा मुद्दा आला ना माघार घ्या, तुम्ही जय होणार. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या पाहत राहायचं. ती काय पिसाळी का, फक्त पाहत राहायचं. ती बुखात गप बसत, जिंकलो ना आपण, जिंकलो. यश. शिक्षकानं कॉफी पकडली ना, शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त त्या सरांच्या पाया पडा आणि फक्त म्हणायचं सर परत करणार नाही. वाचलो ना, पाया पडायचं सर परत करणार नाही, फायदा होणार नाही. सरांना म्हटलं भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर भीक मागायची पाळी आली. हातानं 3 जण 1 जानेवारीला 90 पेले आणि ट्रॅक्टर उसाचा भरून आला. त्यानं हॉर्न वाजवला. आता हे मुतपे लावलं दिबीन बापाच्या, यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं. यांनी त्याला सांगितलं का रे हॉर्न वाजवला? त्याला घोडा लावला, यांनी 2 ठेवून दिले त्याच्या. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतरले म्हणले ती आईला गुडघे नाही राहिले. अंगातली ताकद जपून वापरा. नम्र व्हा. राग आला बायको उचलून आपटली, जागेवर मेली. 40 वर्ष जाऊन बसलं. काय करतो आता? सुटून आला आणि मेला. भांडणापासून बाजूला राहा. काय मत आहे तुम्ही?
तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. भांडणापासून बाजूला राहा. भांडणात फायदा नाही, फायदा नाही. कशाला भांडण करायचं, का करायचं? राहायचं तरी किती दिवस? 1.5 गुंठा जागा होती 2 भावांची, 1.5 गुंठा. 40 वर्षी केस चालली. वकीलही मिळाला. इथं वकील म्हणजे हे नाही, वकीलही मिळाला. वकील तर मिळाला, पण दोघांना शुगर झाल्या. प्रॉफिट झाला का काही? मिटून घ्या, फायदा आहे. आता काही लोक म्हणतील का मिटवायची? तू 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 आम्हाला नको शिकू, तू पाय. वादाला फळ आहे, अजिबात नाही. तिसरी गोष्ट सांगतो, अंगातली ताकद जपून वापरा. पहिलं वाक्य, भांडणातून माघार घ्या, जय मिळेल. आणि तिसरं वाक्य, खिशातला पैसा जपून वापरा, कुठेही वालू नका. लक्ष्मी चंचले, काय मत आहे तुमचं? कशातही पैसे घालते लोक, कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्या अवलादीच्या पायात बूट आहे. रुपड्या इन्कम नाही. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, या दरिद्रीनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. आता त्याच्याकडं मोटरसायकल 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, खिशात 200-250 रुपये. ते का आला हरिपाठ करीन? ते माझाठलं. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते, त्याला बाप नाही ना. मग आता त्याने हायवेला वाढदिवस साजरी करायची, धाब्यापुढं केक ठेवायचा, त्या केकवर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं, खरंय का खोटंय? जोरात बोला, खरंय का खोटंय? आणि मग दारू प्यायलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए रत्या, ए भिक्या. का आला सुधरतील? लहान आले पोरं बैठे बैठे सावधान. आणि जोरात बोला. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पुढचा प्रश्न पोरानं जोरात बोला. आपल्या घरात सगळ्यात जास्त पप्पा कोणला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. 4 गुरुवारचा प्रसाद या. पुढचा प्रश्न पोरानं एकदम जोरात, घाबरायचं नाही, जोरात बोला. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. मोठ्याले पोरं नका बोलू. जा पटकन. लहान पोरं, या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं गाठ. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. पुढचा प्रश्न मोठ्याल्या पोराने बोलायचं नाही. पुढचा प्रश्न पोरानो, 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकटे, जोरात सांगा, आई आणि एक ताकद जपून वापरा.
2 भांडणापासून दूर राहा, आणि 3 हा खरा फेस्टिवल आहे. मी सांगतो हा, याच्यासाठी तर त्या बिचाऱ्या राजाराम भाऊची धडपड आहे. आणि 3 खिशातला पैसा जपून वापरा, कशातही पैसे घालू नका. आता सगळ्या लोकांनी 2020ला फेस्टिवलला संकल्प करा. लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरिबाच्या 2 दहावीच्या मुलींची फी भरा. अजूनही 3 किलोमीटर पायी पायी 10वीला येणारी मुलगी आहे. अजून दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत. आमच्या गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्ट झाला, बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, वय भरलं, सगळं तंतोतंत झालं. पण तो सिलेक्शन वरून आल्यावर आईच्या कुशीत घसघसून रडला. आई, मला 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानातल्या सांगितलं, एवढंच मी मोडू शकते. अशा पोरांना लग्नांमध्ये सत्कार बंद करा आणि त्यांना 2-4 हजाराची मदत करा. त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला पांडुरंग भेटवेल. एक मुलगा महाराष्ट्र केसरी झाला, त्याला मदत करा. महिला मंडळ तुमच्या घरी महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ते दरिद्री बोलून काय उपयोग नाही त्याचा. मी भात खात नाही, तू येऊच नको, खाऊ नको. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला बांधूनही द्या, तिच्या पोरांनी खाल्लं तर त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आपल्या घरात महिला मंडळ मुलीला 4-5 ड्रेस आहेत. भांडे घासणाऱ्याची मुलगी मेडिकलला पहिली आली, म्हणजे 12वीला, तिचा मेडिकलला नंबर लागला. आपल्या मुलीचा कपाटातला एक ड्रेस तिला देऊन टाका, तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आता सगळ्या लोकांनी हे करायला शिका, ही काळाची गरज आहे. 10वीला 80% पाळणारी मुलगी फक्त परिस्थिती नाही म्हणून 8ला जाते. तिची बुद्धी 8ची नाहीये, ती सायन्सची बुद्धी आहे. पण कॅपॅसिटी नाही, परिस्थिती नाही आणि योग्य मार्गदर्शन नाही. आता सगळ्यांनी लग्नपत्रिका छापायचं बंद करा. सगळ्यांकडे हे